आदिवासी आरक्षण पर चोट पहुंचाने की कोशिश ने पूसद में गुस्से की लहर पैदा कर दी है। 30 सितंबर को सुबह 11 बजे भव्य गुलान मोर्चा निकाला जाएगा, जिसमें आधे लाख से अधिक आदिवासी भाई बहन पूसद शहर में उतरने वाले हैं। आदिवासी समाज का कहना है कि सरकारी नौकरियों की सीटें गैर आदिवासी हड़प रहे हैं और सुप्रीम कोर्ट के आदेश के बावजूद राज्य सरकार ने उनकी अमलवारी नहीं की। इसके चलते आदिवासी समाज का राजनीतिक, शैक्षणिक और सामाजिक प्रतिनिधित्व बुरी तरह प्रभावित हुआ है। साथ ही आयोजकों ने चेतावनी दी है कि बंजारा समाज समेत कुछ अन्य समुदाय आदिवासी श्रेणी में घुसपैठ कर आरक्षण हथियाने की कोशिश कर रहे हैं। ये पूरी तरह असंवैधानिक मांग है और सरकार को इस पर कोई ध्यान नहीं देना चाहिए। इधर आदिवासी विकास मंत्री इंद्रनील नाइक के बयान पर भी भारी नाराजगी जताई जा रही है। नाइक ने कहा था कि बंजारा समाज को एसटी में शामिल करो वरना इस्तीफा दूंगा। इस पर आदिवासी समाज ने उनके रुख का खुला विरोध करने का फैसला किया है। मोर्चा पुराने जिंगिंग फेडरेशन से शुरू होकर महात्मा फूले चौक, छत्रपति शिवाजी महाराज चौक, डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर चौक होते हुए तहसील कार्यालय तक जाएगा और फिर यशवंत रंग मंदिर में सभा होगी। इस सभा को आदिवासी युवा नेता सतीश दादा पेंदाम, विधायक भीमराव केराम, विधायक सुनील भूसारा, एडवोकेट प्रशांत बोडखे समेत कई मान्य संबोधित करेंगे। संविधान बचाओ, आरक्षण बचाओ के नारों, नीले पीले झंडों और पारंपरिक आदिवासी नृत्य से यह मोर्चा बेहद खास और ऐतिहासिक साबित होने वाला है। रोल मी माधव रुक्माजी वैद्य, सेवानिवृत्त उपायुक्त समाज कल्याण। दिनांक 30/9/25 रोजी सकल आदिवासी बांधवांच्या वतीने आम्ही मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। त्या मोर्चाला उलगुलान असा आम्ही शब्द दिलेला आहे। कारण आपल्याला माहीत आहे की आपण काही दिवस पाहता प्रत्येक गावागावामधून, तालुक्यामधून, जिल्ह्यामधून बंजारा समाज हा मोठ्या प्रमाणात मोर्चे काढत आहे की आम्हाला आदिवासीमध्ये आमचा समावेश करावा आणि आरक्षण द्यावं। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला आरक्षण दिलेलं आहे। ते हैदराबाद गॅजेट या गोष्टीची काही हे नाही आहे, अमितता नाही आहे। कारण जर संविधान जेव्हा आपल्या देशाला अर्पण झालं तेव्हा सगळे जे काही गॅजेट असतील ते सगळे संपुष्टात आलेले आहेत। म्हणून त्याचा अर्थ काहीतरी घ्यावा आणि हे करावं। उद्या तुम्ही म्हणाले इंग्रजाचे सगळे कायदे लागू करा, शक्य आहे का? शक्य नाही। म्हणून आमची एक विनंती आहे बंजारा बांधवांना किंवा धनगर बांधवांना की आपण जे आरक्षण मागता ते आरक्षण चुकीचं मागता। जर घटना जर आपली लागू झाली असेल तर कुठलं मागायची गरज नाही आहे। म्हणून आम्ही 30 तारखेला 30/9/25 रोजी जो काही मोर्चाचं आयोजन केलं, हा मोठ्या प्रमाणात आमचा मोर्चा राहील। आणि एक सर्वात महत्त्वाचं की ते आम्हाला ब मध्ये टाका, क मध्ये टाका, आमचं वेगळं 3% त्याच्यात करा। पण उद्या हळूहळू म्हणतील की आम्हाला ते इंटरचेंजेबल करा। जसं आता आबाकडे BJNTमध्ये जी इंटरचेंजेबल समजा एक काही कालचा वर्गीकरण केलं त्यांनी, इकडचा उमेदवार नाही भेटला त्याला ब मध्ये टाका, बचा नाही भेटला तर क मध्ये टाका। हे असं पुढे जाऊन होऊ शकते। कारण काही कारण नसताना हे उठाव सगळा चालू केलेला आहे। आणि इथं सर्वात महत्त्वाचं की आमचे जे काही शासन आहे, शासनाचे जे मंत्री आहे इंद्रनील नाईक साहेब यांनी मी जर आम्हाला बंजारा समाजाला एसटीत नाही टाकलं तुम्ही राजीनामा द्या। शासन असं बोलूच शकत नाही। कारण जे शासन आहे ते सगळं जे काही समाज आहे, घटनेने ज्यांना काही तरतूद दिले त्याचं रक्षण करण्यासाठी शासन असतं। जर शासन असं बोलायला लागलं ते चुकीचं आहे। आम्ही त्या वाक्याचा निषेध करतो, त्यांचा निषेध करतो की हे अतिशय चुकीचं बोलले, असं त्यांनी बोलायला नाही पाहिजे। भविष्यात त्यांच्या या ज्या काही जे बोलले त्याचा फार वाईट परिणाम हे त्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे। आणि आमचे जे काही 25-26 आमदार आहे, सगळे आमदार आमच्या बाजूने आहेत। शासनाने ठरवलं आहे की असं होऊच शकत नाही। ज्याला कोणाला आपले जिरवळ साहेबांनी असं बोललं की ज्याला कोणाला जर आदिवासी पाहिजे त्याला आदिवासीच्या पोटी पहिले जन्म घ्यावा लागेल, नंतरच त्याला आदिवासी आरक्षण मिळेल। अशा प्रकारचा एक कठोर शब्दात त्यांनी त्याचा निषेध केलेला आहे अशा लोकांचा। म्हणून ते 30 तारखेचं जे काही आंदोलन आमचं आहे ते आंदोलन फार मोठ्या प्रमाणात होणार आहे। आणि तो आंदोलन करण्यासाठी शिस्तप्रिय दृष्टिकोनातून आम्ही सर्व आंदोलन करू। आणि आमच्या जे काही आरक्षण आहे ते आरक्षण कोणालाही देता येणार नाही। कारण तुम्हाला माहीत आहे की अधिवेशन आपला जे काही संविधान आहे, संविधानामध्ये पुढे कुठलाही माणूस मोठा नाही, कुठलाही मंत्री मोठा नाही, कुठलाही मुख्यमंत्री मोठा नाही किंवा कुठला पंतप्रधान मोठा नाही। संविधान हा सर्वात श्रेष्ठ आहे।
संविधानाप्रमाणे आमचं आरक्षण हे मिळालं पाहिजे, आम्हाला राहिलं पाहिजे. या प्रसंगी मी एवढंच बोलतो. राज्यमंत्री इंद्रनील नायकाचा आपण आदिवासी समाजाकडून राजीनामा सुद्धा मागणार आहे अशी सुद्धा माहिती आहे. बिलकुल, कारण एक शासन करता जर माणूस जर म्हणत असेल की आमचं जर बंजारा समाजाला आरक्षण ST मध्ये आरक्षण नाही मिळालं तर आम्ही राजीनामा देईल, हे अतिशय चुकीचं आहे. म्हणून आम्ही त्यांचा राजीनामा मागणारच आहोत. कारण हे वाक्य शासन असं बोलू शकत नाही, त्याला शासनामध्ये राहण्याचा अधिकार सुद्धा नाही असं वक्तव्य जर कोण मंत्री करत असतील तर. म्हणून आम्ही त्याचा राजीनामा निश्चित मागतो. एक सेकंड हां रेडी. राव काळे, माजी जिल्हा शिक्षणाधिकारी तथा शिवसेना उभाटा गटाचे समन्वयक. मी आदिवासी उलगलान मोर्चाच्या संदर्भात सांगू इच्छितो की भारतीय संविधान 1950ला लागू झालं, त्या अगोदरचे सर्व कायदे नियम हे रद्द झालेले आहेत आणि भारतीय घटनेने मागासवर्गीयासाठी 340, 341, 342 कलमान्वये SC, ST, OBCंना आरक्षण दिलेलं आहे आणि हे घटनात्मक आहे. त्यामुळे या आरक्षणाच्या संदर्भामध्ये म्हणजे या 3 कलमाच्या संदर्भामध्ये कोणी जर येऊ पाहत असेल ते सर्व चुकीचं आहे. आणि हैदराबाद गॅजेट हे निजामाच्या काळातलं आहे आणि त्यामुळे निजामाच्या काळातले गॅजेट किंवा दस्तऐवज तुम्ही जर आता 2025मध्ये जर लागू करत असाल तर ते घटनाबाह्य होईल. म्हणून असे घटनाबाह्य दस्तावेज मुळीच उपयोगात येता कामा नये असं माझं रोखठोक असं मत आहे. आणि यामध्ये सर्वोच्च असं भारतीय संविधान आहे आणि भारतीय संविधानाने जे काही कायदे केलेले आहेत त्या कायद्यानुसार हा देश चालत आहे. आणि त्यांना जरी असं वाटत असेल म्हणजे सरकारवर दबाव आणणे, सरकारवर प्रेशर आणणे किंवा आमचे त्या ठिकाणी सर्व काही सत्ता आहेत, परंतु भारतीय घटना हे असं अनमोल दस्तऐवज आहे की या दस्तऐवजाच्या समोर कोणीही देशामध्ये मोठा राहू शकत नाही. तो देशाचा राष्ट्रपती असेल, पंतप्रधान असेल किंवा अन्य कोणीही असेल, या भारतीय घटनेने सर्वांना समान अधिकार हक्क दिलेले आहेत असं मला या ठिकाणी रोखठोक सांगावं असं वाटते. आणि म्हणून जे काही कोणी तुम्हाला बोलत आहे ते त्यांचे स्वतःचे मत आहेत आणि त्यांच्या मताशी कोणीही जनता सहमत राहणार नाही. आणि म्हणून या भारतीय घटनेने जे दिलेले 340, 341, 342 एक घटनात्मक त्या ठिकाणी आरक्षण दिलेलं आहे आणि ते घटनात्मक आरक्षण या देशातील कोणीही काढू शकणार नाही असं या ठिकाणी मी सांगू इच्छितो. आणि या संदर्भामध्ये 30 सप्टेंबर 1925ला पुसदमध्ये भव्य उलगुलान मोर्चा हो घातलेला आहे आणि त्याच्यासाठी आमचे सर्व आदिवासी बांधव, महिला, तरुण तरुणी हे याच्यामध्ये सहभागी होत आहेत. आणि तुम्हाला पण या ठिकाणी मी नम्र अशी विनंती करू इच्छितो की आम्हाला न्याय देण्यासाठी आपण आपल्या न्याय प्रसिद्ध माध्यमाचा जास्तीत जास्त उपयोग करावा अशी मी या ठिकाणी आग्रहाची विनंती करतो. आणि माझे 2